खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये। विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार। पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट, आतापर्यंत झालेल्या पीक विमाचे नुकसानीची सर्वात मोठी अपडेट राज्याचे कृषी मंत्री, देशाचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलेला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपर्यंत पैसे जमा होणार। काय आहे नवीन अपडेट, पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा संदर्भाची लेटेस्ट अपडेट, सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलोय चॅनलच्या माध्यमातून। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। येत्या काही तासात पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्याचे देशाचे कृषी मंत्री यांनी दोघांनीही जाहीर केलं आहे, सर्व शेतकऱ्यांना 2022 पासूनचा 3 वर्षाचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट, राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार। आता या पीक विम्याची सर्व शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता, परंतु 2022 खरीप रब्बी हंगाम, 2023 खरीप रब्बी हंगाम, 2024 खरीप रब्बी हंगामाचे सर्व पैसे आपल्याला जमा होणार आहे, असे देशाचे जे काही मंत्री आहे, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केलेलं आहे। यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं आहे जाहीर, आणि याच्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सोमवारी शेवटचा दिवस आपल्याला वाट पाहायची आहे, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। मग किती पीक विमा जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण जाहीर केलेलं होतं गेल्या काही दिवसामध्ये की पीक विमा जमा होणार। आता पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पैसे जमा होणार आहे, आणि उरलेल्या काही दिवसात बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा पैसे जमा होणार आहे। आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आहे। पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी बातमी, पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। सोमवारचा दिवस निवडलेला आहे, आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टल अंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट आहे, पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। आपण आत्तापर्यंतही आपलं खातं एकदाही तपासलं नसेल तर आपल्या खात्याचा बॅलन्स चेक करा। आपल्याला पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता हे पैसे कोणाला येणार आहे, ज्यांनी पीक विमा भरलेला होता, ज्यांचं KYC अपडेट आहे, सर्व पडताळणी पूर्ण प्रक्रिया झालेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विमा कधी जमा होणार आहे, हा प्रश्नावरती सर्व शेतकरी चिंतित होते, परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यातील देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जाणार आहे। PMFBY पोर्टलवरती जाऊन आपण बघायचं आहे की आपल्याला अशा पद्धतीनं मेसेज आलेला आहे का नाही। आपलं KYC अपडेट असेल तर तिथं पेंडिंगचं ऑप्शन येत आहे, आणि जर KYC झालेलं नसेल तर आपल्याला पीक विमा जमा होणार नाही। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट्स असतील, चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। गेल्या काही दिवसापासून सर्व शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षेत होते, परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग आपल्याला मोकळा झालेला आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होणार आहे। आपण 3 ते 4 दिवसापासून सांगत होतो पीक विमा जमा होणार, पीक विमा जमा होणार। आता पण प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो। KYC अपडेट असते, पीक विमा कधी जमा होणार याची अपडेट असेल, किंवा पीक विमा कधी जमा होणार, नवीन पीक विमा कसा भरायचा या संदर्भात सुद्धा आपण मार्गदर्शन केलेलं आहे। पीक विमा संदर्भातील आपल्याला माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा। नवीन पीक विम्याचा फॉर्म सर्व शेतकऱ्यांनी भरणं गरजेचं आहे। नवीन पीक विमा हा हेक्टरी पैसे जे आहे हे 1000 ते 1500 रुपये आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून नवीन माहिती सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल। माहिती आपल्यास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। व्हिडिओ जर आपणास आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।